आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वर तोंड करून सांगायला लाज नाही वाटत तुम्हाला? ती झिडपिडी पळून गेली, एवढी वाटा एवढी पोरगी ती, ते पण अर्धवट गुंगीत तुमच्या हातावर तुरी देऊन पळून गेली. लाजा वाटायला पाहिजे रे तुम्हाला. चमचाभर पाण्यात जीव द्या. कधी गेली? काल रात्री. आणि आज सकाळी सांगताय तुम्ही मला हे? लाज वाटती? अरे लाज वाटते का? नाही तुम्हाला तर वाटणारच नाही. तुमच्या बरोबर बोलायला ना मला लाज वाटती. नुसती बिनकामाचे पोसून ठेवलेत सगळे. खायला फार झोपा काढायला ठेवले तुम्हाला इथं. चुकलं साहेब. चुकलं. मागावर जायचं तिच्या आत्ताच्या आत्ता. आणि सापडली नाही तर फॅमिलीला विसरायचं कायमचं. चुलीत घाल त्या साहेबाला. आयुष्यभर काय त्या साहेबाची बुट टाकणार आहेत? एक काम दिले तिने आपल्याला, पुढचं काय गॅरंटी देतेस तिची? अगं उद्या जर ह्याच कामात गडबड झाली ना तर सरळ उडवीन टाकल ते आपल्याला. म्हणणं काय तुझं? आपली सोय आपण करून ठेवायची. साहेबाकडून पळून जायची वेळ येईल ना तेव्हा आपले हात रिकामे नाही पाहिजेत. म्हणजे काय डोक्यात तुझ्या? माझ्या डोक्यात सुंदरीचा नेकलेस. वेडबीड लागले का तुला? चोरी ती पण कलेक्टरच्या घरी. कधीपासून तुम्ही एवढी भिसरट झाली ग? सगळा प्लॅन माझ्याकडे रेडी आहे. तुंबडीत जायचं आणि सुंदरीचा हार चोरायचा. आई. हो अगं ये लवकर. आले. कुठे आहेस तू? दरवाजा लावून चावी कुठे? तिकडे लक्ष खोल लवकर. अगं दागिन्याच्या बॉक्स मध्ये जर दागिना नसला ना तर त्याची किंमत दगडासारखीच होते. काय करताय तुम्ही इकडे? सुंदरी या रूम मध्ये नसताना काय करताय तुम्ही? आम्ही तुझ्या नजर ठेवायला आलोय, तू आमच्यावर नाही. कळला? माझ्यावर नजर ठेवायला आला? माझी कामं राहिली त्याच्यावर कोण नजर ठेवणार आहे? चला निघा. आता साहेबांनाच सांगतो मी. ठेवा. चला निघा. चल.
कार इकडे कशाला ठेवला? आपल्याकडे ठेवला असता ना. अगं एकदा का घरातले सगळे लग्नाला गेले ना मग आपण हार काढायला मोकळे. बर चल चल लवकर चल. हा काय झालं? सर मी सुद्धा आत्ताच आलो. मला एक फोन आला होता, एक बाई मृत अवस्थेत सापडल्या म्हणून, आणि तेच चेक करायला आलो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. तर अहो ही जिवंत आहे. सर मी ऍम्ब्युलन्सला बोलवलंय. सर मी ॲम्ब्युलन्सला फोन केला होता पण त्यांना यायला वेळ लागेल सर. एक काम करा, Yes. त्यांना माझ्या गाडीत टाका. Yes, sir. चला, लवकर. सावकाश सावकाश सावकाश. दरवाजा उघड. आई 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 आरो, तुम्ही आरोला घेऊन रिक्षातून जा. अहो धनंजय असं काय करताय? आपल्याला शुभ कार्याला जायचंय. आज तुमची हळद आहे आणि तुम्ही. माझी हळद तरी असली ना तरी मी नवरदेवच्या अगोदर एक पोलीस ऑफिसर आहे आणि मी या बाईला अशा अवस्थेत सोडून नाही येऊ शकत. अहो पण ते हवालदार आहेत ना, ते जातील तिच्या बरोबर. तुम्ही कुठे? त्या बाईला जर मी असं सोडून आलो ना तर सुंदरीलाही नाही आवडणार आहे. प्लीज तुम्ही व्हा पुढे, मी येतोच आहे. या बाईला हॉस्पिटलला पाठवून मी लगेच येतो. ठीक आहे हवालदार? यांना रिक्षा पकडून द्या आणि मला फॉलो करायला लगेच. हो मॅडम. अगं पहिलं तो आदित्य आणि आता ती अनु. डोक्याला ताप झालाय. साहेबांनी सांगितलंय ना की अनु पळून गेलेली आदित्यला कळू द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही दोघं माझ्याशी खोटं बोललात? हो, तू पळून जाऊ नये ना म्हणून. आणि हा आवाज खाली. अनु काय जास्त लांब पळून गेलेली नाहीये. साहेबांची माणसं त्याच्या पाठी आहेत. आणि तू जर इथलं काम नीट केलं नाही ना कोणत्याही क्षणी ट्रक खाली येऊ शकते. कळलं? तू जर इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला ना संपूर्ण घरच्यांना नाव सांगेल आणि स्पेशली महादेवला. कळलं? आणि तू इथे आणि अनु तिथे. दोघांचा चॅप्टर क्लोज. कळलं का? साहेब जेवढे सांगतात ना तेवढं करायचं. जास्त नाटकी नाही करायची. चल का? चल. लवकर बाजू बाजू बाजू. हे बघा, आपल्या अजून 2 माणसांनी इथे बोलवून घ्या. हा, आणि जवळच्या पोलीस चौकीमध्ये चेक करा. 25 ते 30 वयोगटातील कुठल्या बाईची मिसिंग कंप्लेंट आहे का ती आधी बघा. आणि ही घटना ज्या हद्दीत घडली ना तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये तिथे जो पोलीस इंचार्ज असेल त्याला सांगा मी बोलवले, मला भेटायला सांगा लगेच. येस सर. या या. येस सर. आणि ऐका, जोपर्यंत ह्या बाई शुद्धीवर येत नाही
तोपर्यंत इथून हलायचं नाही, अजिबात नाही. हो सर. आपण हळद कधी लावायची? साऊ, आधी नवरदेवाला हळद लागणार, मग ती उष्टी हळद आपण नवरीला लावायची. नाही पण आहे कुठे नवरा मुलगा? नाही दिसत नाही तो कुठे. पुष्कळ वेळ झाला ना म्हणून असं म्हंटल मी. किती वेळ झाला मी वाट पाहतोय. तुम्ही एकत्र नाही आला का? ऍक्च्युली आम्ही एकत्रच निघालो होतो, पण जरा प्रॉब्लेम झाला. काय झालंय? जय हिंद. 25 ते 30 वयोगटातील कुठल्या मुलीची मिसिंग कंप्लेंट आहे का? नाही सर. आर यू शुअर? येस सर. डॉक्टर, एनी अपडेट? त्यांना तुम्ही वेळेवर ऍडमिट केलं, त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. आणि हो, ही इज आउट ऑफ डेंजर नाव. हा थोडं रक्त जास्त गेलंय, त्याच्यामुळे त्यांना शुद्ध नाहीये, पण थोडा वेळात येईल शुद्ध. त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, त्यांच्या बॉडीवरती काही अब्युजिव्ह मार्क्स आहेत का? आय मीन काही मारहाणीच्या खुणा वगैरे? हो आहेत ना, हातावर आहेत. मला वाटतं कोणीतरी त्यांना रस्तीने बांधून ठेवलं असणार. थँक्यू. वेलकम. तुम्ही लक्ष ठेवा. येस सर. हॅलो. आता कशी आहे ती मुलगी? खूप रक्त गेल्यामुळे बेशुद्ध आहेत त्या, पण डॉक्टरांनी सांगितलं लवकरच शुद्धीवर येते. बरं काय झालं होतं नेमकं, कळलं का? नाही, ते सगळं त्या शुद्धीवर आल्यावरच कळेल. पण डॉक्टरनी सांगितलंय की त्यांच्या हातावरती रशीने बांधून ठेवलेल्या खुणा आहेत. कदाचित डोमेस्टिक व्हायलन्सची केस असणार आहे. आजकाल या घटना फार वाढतात. काय माहिती लोकांना कधी अक्कल येणार आहे. पण एनिवेज मला ऍटलीस्ट इतकं समाधान आहे की मी तिचा जीव वाचवू शकलो, आणि न्याय तर आपण मिळवून देऊच. आणि बाय द वे सुंदरी, आय एम सॉरी. म्हणजे मी तुम्हाला न सांगता इथे निघून आलो. आणि सॉरी, तुम्ही जर असं केलं नसतं ना तर मग मी तुम्हाला सॉरी म्हणायला लागलं असतं. तुमच्या याच गोष्टीचा अभिमान वाटतो मला. आणि आफ्टर ऑल आपल्या दोघांचं एकच मोठं आहे, ड्युटी फर्स्ट. आवडलंय मला धनंजय. येस, बाय, मी येतो. उगाच कौतुक आहे ज्या त्या गोष्टीच. अहो आई, असं काय बोलताय तुम्ही? अहो आई, उगाच काय? या स्वार्थी जगात स्वतःची हळद सोडली जावं बापूंनी, आणि कोणतरी जीव वाचवायला गेले. हो, केवढी मोठी गोष्ट ही. आपल्या लेकीचा आपल्या जावई बापूंचा आदर्श ठेवायला पाहिजे लोकांनी. अशी लेखन जावई मिळाल आपल्याला भाग्यानं. तर तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे, म्हणजे ग्लानीतच आहेत त्या, पण कोणाचं तरी नाव घेत आहेत. नाव घेतात? ओके, मग काही काही कळलं का तुम्हाला ते कोणाचं नाव घेतात वगैरे? हो, मुलीचं नाव घेत होत्या. मुलगी की अजून कोणी बहीण त्यांची, काही कळत नाहीये. ओके, पण काही ऐकलं, तुमच्या कानावर काही पडलं? नीट काही कळत नव्हतं, सावी सावी असं. सावी? ओके, मी बघतो.
तुम्ही आते माझ्यासोबत. सावी सावी म्हणजे आमची सावी? कसं शक्य आहे? नाही, सावी नावाच्या खूप मुली जगात असतील, पण अशा अवस्थेत ही बाई सावीचंच नाव घेते, आमच्या सावीचं. एवढा योगायोग. म्हणजे जिच्याशी माझं लग्न होणार आहे त्या सुंदरीच्या मुलीचं नाव पण सावीच असावं. तर त्यांचे फोटो सर्क्युलेट करायचे आहेत का? नाही म्हणजे त्यांच्या घरच्यांना वगैरे सांगण्यासाठी? नाही, नको. त्यांच्या अंगावरती मारहाणीच्या खुणा आहेत. ज्यांनी त्यांना मारहाण केली आहे त्यांना जर कळलं तर ते सावध होतील, मग त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. आपण एक काम करूया, ते रिकवर झाल्यावर त्याचं स्टेटमेंट घेऊया, मग काय ते कॉल ऑफ ऍक्शन डिसाईड करू. येस सर. सर काय झालं? काय नाही, मोबाईल डेट झाला. ओके. कृष्णा इकडे जा. बोला. ऐक ना, अरे जरा जाऊन बघ ना जावई बाप्पा कुठपर्यंत आलेत. मला तर बाई लय टेन्शन आले रे. बघ ना, आजच्या दिवशी त्या बाईला पण आडवं येत होतं गाडीला. अगं तू कशाला काळजी करतेस? आणि आता असं टेन्शन नको घेऊ. उलट आनंद झाला पाहिजे ना. चांगलंच काम करतायत ते. मी काळजी करू नका. अगं बाई सॉरी. लय काळजी वाटायला लागली ती. कुठं खायला होतं तुम्ही? अरो अरो बाळा, ऐक ना, माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली, चार्जिंगला लावून ये ना. बाबा आले नाही. अरो बरं मी लावते. थँक्यू साबी. थँक्यू सो मच. वेलकम. बरं जावे बापू, हाय दिला बसायचं नव. हो, या या जा बापू या. थोडी प्रेम वेडी मनातली जरा साध घाली का तुलाही सुखावुनी मला. आज झाला प्रीत वेडा मनातला झरा. धाव घेई प्रेम माझे मी थांबलो जरा.